कोण आहे? राजन. राजन. अमृता, तुझ्या बाबाला मारलं या राजांनी. शिवाला गोळी लागली आहे. तू इथेच आहे याच हॉस्पिटलमध्ये. या फॉर्मवर सह्या करा. काय आहे? पेशंटचं काही बरं वाईट झालं तर ती जबाबदारी हॉस्पिटलची राहणार नाही. अमृताताई नको रडूस. मला बाबा हवेत रे. काही नाही होणार भाऊजींना. त्यांनी मला माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं होतं की सैन्यात जाणारी मुलं कधीच रडत नाही म्हणून. बाबा परत येतील ना रे? नक्की येतील. काही नाही होणार त्यांना. अरे तुला माहिती आहे ना त्यांना नेहमी जिंकायची सवय म्हणून. मग ही लढाई पण ते असेच जिंकतील. काही नाही होणार त्यांना. तू रडू नकोस. साहेब माफ करा, मग असं बाजूला बोललं, पण चौकशी बऱ्यापैकी पूर्ण झाली. वाटारे साहेब काळजी करू नका. ही काही मानपान सांभाळायची वेळ नाहीये. तो मुलगा ऑन द स्पॉट गेलाय. त्याची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. वाटारे साहेब तो मुलगा जर मेला असेल ना तर त्याला जिवंत करा. त्याला विचारा त्याला हे काम कोणी करायला सांगितलं. प्रकरण जिथे घडलं त्या ठिकाणी 2 बंदुका जप्त केलेत. अर्थात त्यातलीच एक बंदूक साहेबांची आहे. आणि जी बंदूक त्या राजन नावाच्या मुलाच्या हातात सापडली ती लायसन्स्ड आहे. 2 वेळच्या खाण्याचे वांदे ज्याचे त्याच्या हातात बंदूक सापडते. याचा अर्थ ती त्यानं कोणाकडनं तरी चोरली असेल किंवा कोणीतरी त्याला ती दिली असेल. लायसन्सच्या कोडवरून त्या लायसन्सवाल्या मालकाचा शोध घेणं तर सोपं आहे. मला एक सांगा, त्यावेळी घरामध्ये कोण कोण होतं? सगळेच होते. मग हा राजन घरात शिरलाच कसा? म्हणजे एवढी सिक्युरिटी असताना सुद्धा? वाटारे साहेब तुम्हाला माहिती आहे सेलिब्रिटींच्या समोरची सिक्युरिटी नेहमीच ढिल्ली पडत असते. आणि तुम्हाला तर घरातल्या भौतिक रचनेची सगळी माहिती आहेच. हां, म्हणजे आता एवढ्याची ओळख झाली तेवढंच. मग जो राजन दिवस रात्र या घरामध्ये गाडला होता त्याला माहिती नसेल का? मी जानकी वहिनींशी बोलू शकतो का? वाटारे साहेब बोललंच पाहिजे तुम्ही खरं तर, पण वहिनी साहेब अजूनही धक्क्यातनं सावरलेले नाही आहेत. तर माझी अशी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही नंतर बोलावा. साहेब विठुराया, यांना काही होऊ देऊ नको रे. मी जर तुझी भक्ती केली असेल तर हे एकच दान माझ्या पदरात टाक. नंतर आयुष्यात काही मागणार नाही. मी काही मागणार नाही. त्यानंतर मलाच जगायला आयुष्य ठेवलं नाहीस ना तरी चालेल, पण यांचे प्राण वाचव रे देवा. यांचे प्राण वाचव. वकील साहेब माफ करा, बाहेर जरा थोडा प्रॉब्लेम झालाय. बाहेरची गर्दी आवाक्या बाहेर गेली तेव्हा किल्लेदारापैकीच कोणीतरी जाऊन त्यांना समजून सांगा. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ना, कर नाही त्याला डर कशाला. त्याच्या तो प्रश्न नाही, कारण बाहेर सगळी मंडळी साहेबांवरती प्रेम करणारीच आहेत. तेव्हा प्रेम करणाऱ्या माणसांकडूनच उद्रेक होऊ शकतो. ठीक आहे, मी बघतो. तुम्ही बाहेरची गर्दी सांभाळा.
काही होणार नाही नरसिंहाला, काही नाही होणार. भवानी माईने सांगितलं, जानकीचं कुंकू म्हणजे नरसिंहाचं कवच आहे. जानकी आहे तोपर्यंत नरसिंहाला काहीही होणार नाही. हे लोक मला उगीच घाबरवत आहेत. काही होणार नाही, काही होणार नाही नरसिंहाला, काही नाही होणार. अगदीच आपल्याला भवानी माईने सांगितलं होतं का नाही, जानकीचं कुंकू हेच नरसिंहाचं कवच आहे म्हणून. आत्याबाई, या विषयावर आता आपण चर्चा करण्यापेक्षा बाहेरच्या परिस्थितीचा विचार करूया. काय की बाहेर कार्यकर्त्यांचा जमाव वाढत चाललाय, अस्वस्थता वाढत चालली आहे. आत्याबाई, ऑपरेशन थिएटर मधनं जर काही वेडीवाकडी बातमी आली तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. तेव्हा आपल्यापैकीच कोणीतरी त्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. इथे आम्हाला स्वतःची समजूत काढता येईना, गावाची समजूत काय काढणार आम्ही? माझ्यात आता नाही त्राण राहिलेलं. अमृता अजून खूप लहान आहे हो, आणि बाकीचे सगळे आपल्यातच मग्न आहेत. जानकी वहिनी साहेब आहेत ना, त्या बोलतील कदाचित. जानकी बाळा, बाहेर ना खूप लोक जमलेत, सगळे अस्वस्थ आहेत. आता नरसिंह नाही तेव्हा त्यांची समजूत कुणीतरी घालायला पाहिजे ना. तू घालशील? यांचं काही कळेपर्यंत इथून कुठं नाही जाणार. मला कोण नाही भेटत. तुझी परिस्थिती मी समजू शकते, पण ते आपले लोक आहेत, त्यांनाही आपल्या एवढंच दुःख झालंय. मग त्यांना कोणीतरी धीर द्यायला नको का? ते माझं धीर खचलेला असताना मी कोणाला कसं धीर? याच्यावर मी काय उत्तर देऊ? एवढंच सांगते, लक्षात ठेव, नरसिंहांनी आपल्या दुःखाकडे कधीही न पाहता नेहमी जनतेच्या दुःखाकडे जास्त लक्ष दिलं. पठारे साहेब, तुम्ही बाहेरची परिस्थिती सांभाळा. मी बघतो काही जमते का. नेटवर्क तर आहे. या चित्रातला माणूस तर गेला डगाड. दादा का नाही जात अजून? हॉस्पिटल मधनं फोन का नाही आला? नेटवर्क तर आहे.
झालं काय? येणार येणार फोन येणार येणार फोन येणार. आईला. दादा एकदा खड्डागाड गेला कि मग किल्लेदारांचा दादा दुसरा कोण? मीच की परशुराम किल्लेदार. येणार 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 कोण येणार? किल्लेदारांचा दादा परशुराम यायला आला काय नाही आला अजून येणार कोण येणार? काय झालं? मिसेस किल्लेदार, आय एम सॉरी, पण एक वाईट बातमी आहे. काय काय झालंय काय? आम्ही साहेबांच्या छातीतली गोळी काढू शकलो, पण ब्लड प्रेशरमुळे त्यांच्या मेंदूत रक्तस्राव सुरू झालाय आणि त्यामुळे ते कोमात गेलेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांचं हृदय चालू आहे पण मेंदू बंद आहे. ते बरे कधी होतील? कधी? कदाचित पुढच्या क्षणी किंवा कधीच नाही. बाबा देवा इतक्या विनवण्या केल्या तुला हा एवढे माताव टेकला तुझ्या समोर ऐकतच नाही तू हा. अरे दादा म्हणजे काय भीष्माचार्य आहे का
हा छातीला गोळी लागली तरी मरत नाही लेकाचा कुठला. हा, लवकर मरू दे बाबा त्याला. लवकर काय ते पुष्पक विमान पाठवून घेऊन जा की त्याला. हा काय फ्लाईट का काय ती कॅन्सल झाली काय? तिकीट काढून ठेवलेलं आहे. हा लवकर येऊन घेऊन जा रे बाबा. हा नारळाचं तोरण बांधीन दारात तुझ्या. अरे माझ्या देवा, एवढ्या चांगल्या माणसाला का घेऊन चाललाय तू? माझ्यासारख्या नराधा मला उचल की रे देवा. वहिनी तुम्ही तरी सांगा की देवाला, दादाला घेऊन चाललंय, मला घेऊन जा म्हणा. भाऊजी, देवाने तुमचं ऐकलंय. आईला म्हणजे गेला का काय? पण तेही अर्धच. म्हणजे भाऊजी वाचलेत, पण तेही अर्धेच. हृदय चालू आहे, पण मेंदू बंद पडलाय. हो वहिनी, हे काय बोलता जरा इसकटून सांगा, आपलं डोकं नाही चालत. अहो भाऊजी कोमात गेलेत. आत्ताच आत्याबाईंशी फोन झाला माझा. भाऊजी, म्हणून तुम्हाला सांगते, आता देवाची प्रार्थना जरा वाढवा. कोमात गेलाय? अरे का बाबा असा अर्धवट लटकवलाय मला? काळजी करू नको, सोडणार नाही मी त्याला, सोडणार नाही असा. तुझं राहिलेलं काम मी पूर्ण करीन, नाहीतर दिसतोच मी यमासारखा रेड्यावर बसून जाई निस्पितळात. नरसिंहाला मी माझ्या या हाताने वाढवलंय. त्याचं दुखणं खुपणं सगळं सगळं केलंय. लहानपणी त्याला जखम झाली ना, तर माझ्या छातीत कळ यायचे. त्याच नरसिंहाला आज. आत्याबाई, तुम्ही जर अशा कोसळल्या तर? परमेश्वराला हा खेळ खेळायचाच होता, तर त्याने माझ्या शरीराची चाळण करायची. नरसिंहाला का? आत्याबाई, बाहेरची परिस्थिती चिघळत चालली आहे. हो, त्यातनं या मीडियावाल्यांचे वेगळे वेगळे तर्कवितर्क चालले. नशीब साहेब कोमात आहे ही बातमी अजून बाहेर गेलेली नाहीये, नाहीतर अवघड झालं असतं. हो, प्रभावतीत तर कोणीतरी राजांचं घर सुद्धा झाडलंय. नशीब घरात कोणी नव्हतं त्यावेळेला. या अशा परिस्थितीत मी काय करायचं वागतेस? आत्याबाई, कोणीतरी पुढाकार घेतलाच पाहिजे ना. नाहीतर मग प्रकरण हाताबाहेर जाईल आणि उसळलेल्या दंगलीमध्ये नाहक जीव जाईल लोकांचा. वागलेस का? मी बोलते लोकांशी.
आत्याबाई म्हटल्या ते बरोबर आहे. मला माझं दुःख गिळून जे यांना देवासारखं मानतात त्या लोकांना धीर द्यायला हवं. आणि आत्याबाई, तुम्ही काळजी नका करू, मी नीट बोलेन. चला वागतेस काका. आत्याजी, मी जाऊ तिच्या सोबतीला? नको, ही तिची परीक्षा आहे आणि तिलाच पास व्हायचंय.